स्वतःला जिवंत ठेवणं एवढा स्वयंपाक सगळ्यांना जमला पाहिजे असं मला वाटतं. भर हा असतो की एकतर कम्प्लिटली डाएटचं खायचं, म्हणजे ते समाधान मिळतं की आपण चीट केलं नाही आणि आपलं हेल्थ आपली चांगली आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा खाल्ला जातो तेव्हा माझं ते ठरलेलं आहे की चमच्यानी कालवायचं आणि हाताने जेवायचं. भांडण झालं की आधी सॉरी कोण बोलतं? दोघंही. हा आमचा नियम आहे. नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वर मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही सारे खवय्येचा दुसरा सीझन येतोय, तोच म्हणजे जोडीचा मामला. आणि याच निमित्ताने माझ्यासोबत आहेत खास जोडी. तुम्हीच बघा. कसे आहात तुम्ही? मस्त. तू कसं आहेस? एकदम मस्त. बरं, तुम्ही वेगवेगळी कामं करत असतात, नाटक म्हणा, सिरियल म्हणा, पण ना खाण्याचा विषय आला ना की तो एक आपल्या खूप जवळचा विषय असतो. तर आम्ही सारे खवय्येचा हा तुमचा एपिसोड काय एक्सपिरियन्स होता एकंदरीत तुमचा? खूप छान होता. मला हा सगळा सेटअप खूप नवीन आहे असं वाटतं आहे. म्हणजे आहेच आहे, खूप छान त्यांनी डेकोरेट पण केलेलं आहे, फॉर्मॅट नवीन आहे. आणि मला माझी सिरियल झाल्यानंतर, तुला शिकवीन चांगलाच धडा संपल्यानंतर, आता खूप दिवसांनी मी या स्टेजवर येते आहे आणि सगळी माझी टीम मला भेटते, तर मला खूप छान वाटतं आहे. आणि आज त्यांनी एक छोटंसं छान सरप्राईज पण आम्हाला दिलं. माझी आई येईल या एपिसोडमध्ये असं मला अजिबात वाटलं नव्हतं, आणि मृणालताई तर आलीच, त्यामुळे काहीतरी वेगळंच छान घडलं आणि छान मजा आली. आणि ह्या सीझनची विशेष गोष्ट ही आहे की जोडीचा मामला असं त्यांनी नाव दिलं आहे. त्यामुळे आमच्यासारख्या अनेक जोड्या इथे येऊन एकत्रित स्वयंपाक करणार आहेत, त्यांच्या जेवणाबद्दलच्या, खाण्याबद्दलचे किस्से सांगणार आहेत. त्यामुळे लहानपणापासून हा शो बघतो आहे, पण तिथं या नवीन फॉर्मॅटमुळे ही एक ॲडिशनल लेअर त्याला मिळते, त्यामुळे खूप धमाल आहे. बरं, तू तर म्हणजे आम्ही बघितलं की पदार्थ बनवला आणि तो साधा सुद्धा नाही बनवला, म्हणजे डायरेक्ट बाकरवडीच तू थेट विषय तोच केला. सिक्रेट ठेवलं होतं आमच्यापासून की हे बनवायला लागणार आहे, त्यावेळेस बॉम्ब टाकला माझ्यावर. बाकरवडी केलीस आणि मदत तिची घेतलीस तू, आणि एकंदरीत तुम्ही एकत्र ती बाकरवडी बनवली. तो काय एक्सपिरियन्स होता बाकरवडी बनवण्याचा? काहीतरी एक सिक्रेट रेसिपी बनवायला सांगणारे सांगितलं होतं. आमचे हे सगळे ओळखीचे आहेत, मित्रच आहेत. अनेक वर्ष आम्ही दोघांनी झी बरोबर काम केलं आहे, झी बरोबर असोसिएटेड आहोत. पण तरीही ही मैत्री असूनही त्यांनी आम्हाला सांगितलं नव्हतं की काय करायला लागणार आहे. ते इथे आल्यावरच तो बॉम्ब पडला. आणि स्वतःला जिवंत ठेवणं एवढा स्वयंपाक सगळ्यांना जमला पाहिजे असं मला वाटतं. तेवढा मला जमतो. मला भूक लागली तर मी स्वतःसाठी जेवण बनवू शकेन इतपत मी स्वयंपाक करतो. पण बाकरवडी ही कधीच बनवायची वेळही आली नव्हती आणि वेळ येईल असं वाटलंही नव्हतं. आम्ही पुण्याचे होतो, त्यामुळे बाकरवडी म्हणलं की चितळेमध्ये जायचं आणि बाकरवडी आणायची, एवढंच ते समीकरण होतं. पण आज ती बनवावी लागली. पण त्याबरोबर मदतीला अर्थातच शिवानी होतीच, पण त्याचबरोबर आमच्या दोघांच्याही आयाही होत्या लक्ष ठेवायला, सूचना करायला. त्यामुळे खूप छान बनल्या. तुम्ही बघायलाच होता कार्यक्रम. नक्कीच. जसं ह्याने या एपिसोडमध्ये त्याच्याकडून बिघडला पदार्थ आणि त्यानंतर तू मदत केली, तर असं घरी पण होतं का कधी हा काय बनवायला गेला तर बिघडते आणि तुझी मदत लागते? विराजच शक्यतो सोपे पेपर देतो घरी असताना. त्यामुळे तो अंड्याचे वगैरे पदार्थ छान करतो. एक स्क्रॅम्बल्ड वगैरे, खूप ऑमलेट्स वेगवेगळे तुला जमतात. आणि तो वेगवेगळे ना रील्स बघत असतो रेसिपीजचे, जे मी खूप बघते, आणि मग ते आम्ही एकमेकांना पाठवत असतो. आणि त्यातलं तो जेव्हा पाठवतो तेव्हा असं असतं की हे तू करून बघ नक्की, आपण हे खाऊया. आणि कधी कधी तो स्वतः करून काहीतरी छानसं मला सरप्राईजसुद्धा देतो. अजूनपर्यंत काही फसलेलं नाही आहे, तेवढं फसलेलं नाही आहे. पण अजून त्यांनी काही अवघड पेपर दिलं तर कदाचित फसू शकतो. 3 वर्ष झालीत लग्नाला, होते ना, फसायला अजून खूप वेळ आहे. बरोबर, नक्कीच. तर आम्ही जेव्हा खाली बसून हे बघत होतो सगळं शूट, तेव्हा आम्हाला एक नवीन गोष्ट कळाली की तुमच्या मातोश्रीने सांगितली की तुला असं कालवायला वगैरे जास्त आवडत नाही, म्हणजे वरण भात वगैरे म्हणजे कालवतो चमच्याने, खातो हाताने, पण मला कालवायला चमच्याने आवडतं. लहानपणी काय आपल्याला वेड्या सवयी लागतात आणि मग ती सवयच लागते. मुळात मी ज्या घरात वाढलो तिथं रोज पोळी आणि त्याच्यानंतर दूधभात चटणी हे माझं रोजचं जेवण असायचं. तर अनेक वेळा आजी माझा बनवून द्यायची आणि तेव्हा ती चमचा सकट द्यायची की हां कर, केव्हा गरम आहे. तर लहानपणी चमचा बरा हाताने खायता यायचं नाही, तर तीच सवय लागली असं मला वाटतंय. आणि आता डाएटमुळे भात एकूणच खाल्ला जात नाही,
त्यामुळे जेव्हा केव्हा खाल्ला जातो तेव्हा माझं ते ठरलेलं आहे की चमच्यानी कालवायचं आणि हाताने जेवायचं. बरं, आता एक शेवटचा प्रश्न, यानंतर एक छोटा रॅपिड फायर घेऊ आपण. तर तुम्ही डेटवर वगैरे जाताना काय असं पदार्थ आहे की जे तुम्ही म्हणजे आवर्जून खातातच, की हा पदार्थ म्हणजे नाही date वर आम्ही जायचं म्हणजे हा डेटवर पदार्थ? जायचं आणि शिवानी स्पेसिफिकली खूप फूडी असल्यामुळे प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळंच ट्राय करायला आम्हाला आवडतं. म्हणजे आता चला पास्ता आवडतो तर चला दररोज पास्ताच खायला जाऊ, किंवा आपल्याला पंजाबी आवडतं दररोज पंजाबीच खायला जाऊ, असं नसतं. आम्ही दरवेळेस अगदी थाळी, महाराष्ट्रीयन थाळी रेस्टॉरंट्सपासून ते अगदी कोरियन बिरियन बार्सला जाऊनही तेवढ्याच आनंदाने जेवलेलो आहोत, खाल्लेलं आहे. कारण अनुभव वेगवेगळे घ्यायचे हे तिला आवडतं आणि तिच्यामुळे ते मलाही आवडतं. हो, आम्ही आणि भर हा असतो की एकतर कम्प्लिटली डाएटचं खायचं, म्हणजे ते समाधान मिळतं की आपण चीट केलं नाही आणि आपलं हेल्थ आपली चांगली आहे. आणि नसेल आणि जर आपण चीट करणार असू तर मग डायरेक्ट महाराजा भोगला वगैरे जाऊन बसायचं की जिथे आपल्याला खात्री असेल की खूप उत्तम खाणं आपल्याला मिळणार आहे. किंवा इवन घरी पण आम्ही जेव्हा करतो, आता आम्ही आईकडे पुरणपोळी खायला चाललो, आईच्या हातची पुरणपोळी आहे त्यामुळे छानच असणार आहे. त्यामुळे अशा वेळी मग आम्ही काही डाएट वगैरे बघत नाही. ओके, तर आता एक छोटं आपण हा सेगमेंट करू की कोण कोणाला किती ओळखतं. ओके. जोडीदाराचा आवडता पदार्थ घरातला? शिवानीला कॉफी रोज लागते, त्यामुळे कॉफी शिवाय तिचं बाकी काही पानही हलत नाही. आणि ते सोडता तिला गोड गोष्टी आवडतात, स्पेशली खोबरा केक जो तो गुलाबी रंगाचा असतो तो तिला खूप आवडतो. पहिल्यांदा एकत्र बाहेर कुठे जेवायला गेलं तर आठवते? पुण्यामध्ये लप्लझीर नावाची जागा आहे प्रभात रोडला, तिथे. म्हणजे असं ऑफिशियली दोघं म्हणून, नाहीतर आधी नाटकाच्या ह्याच्यामुळे खूप जाणवायचंच. जोडीदाराचा वर्स्ट हॅबिट, फूड हॅबिट? फूड हॅबिट हां, स्नॅकिंग. म्हणजे तिला लिटरली पूर्ण जेवण आता नाही जाते असं बसलो आणि टीव्ही ऑन केला तरी तिला पटकन काहीतरी तोंडात टाकायला लागतं. चहा की कॉफी काय आवडते? कॉफी 100%. गोड की तिखट? गोड. ओके. फास्ट फूडमध्ये आवडती कोणती डिश? फास्ट फूडमध्ये कच्ची दाबेली. हो, पुण्यात एक विशिष्ट ठिकाणची कच्ची दाबेली ती मला नेहमी येता जाता सांगते की ही आवडते, टिळक रोडच्या चौकातली आहे. ओके, हा फूडच्या बाहेरचा प्रश्न आहे. भांडण झालं की आधी सॉरी कोण बोलतं? दोघंही. हा आमचा नियम आहे की दोघांनी, म्हणजे आपली चूक असली नसली तरी दोघांनी सॉरी. भांडण झालं ना दोघांनी सॉरी म्हणायचं. म्हणजे नक्कीच या काळातल्या जे कोण कपल्स असतील त्यांनी ही घ्यावं की मैत्रिणीशीच लग्न केलंय, त्यांनी मित्राशीच लग्न केलंय. हे आपण असं जर आपणही असं रुसून बिगून बसायला लागलं तर मग काय ना, टिंगल कोणाची करायची? बरोबर. तर तेच प्रश्न तुला मी परत विचारतो तुझ्यासाठी. ह्याचा आवडता पदार्थ घरातला? कॅडबरी डेअरी मिल्क, व्हॅनिला आईस्क्रीम, शेंगदाणा लाडू. वा वा. एकत्र बाहेर ते सांगितलं. वर्स्ट फूड हॅबिट? ह्याचा वर्स्ट फूड हॅबिट, एखादी गोष्ट त्याला आवडत असते की मग तो फिक्सेशन होतं आणि तो खूप खातो. म्हणजे कॅडबरी डेअरी मिल्क असेल, पीनट बटरच्या चॉकलेट्स असतील वगैरे, की ती फेज आहे तुझी, पण ती तो खूप खातो मग खूप सतत. मला आवडणारी गोष्ट रोज न कंटाळता जेवायला घेऊ शकतो. म्हणजे एखादी डिश आवडत असेल मी रोज तीच डिश खाऊ शकतो न कंटाळता. वा वा, मस्त. चहा की कॉफी काय जास्त प्रिफर? काहीच नाही, तो दूध पितो फक्त, चहा कॉफी काहीच नाही. तेही सकाळी. अरे वा वा. गोड की तिखट? तिखट. फास्ट फूडची आवडची डिश? पाणीपुरी. खूप मस्त, धन्यवाद आमच्यासोबत वेळ मच. दिल्याबद्दल. खूप मजा आली. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. जाता जाता प्रेक्षकांना काय आवाहन करा? हा एक नवीन फॉर्मॅटमध्ये आपला आवडीचा शो येत आहे, आम्ही सारे खवय्ये नावाचा. आणि त्यामध्ये यावेळेस जोडीचा मामला, म्हणजे आमच्यासारख्या अनेक जोड्या तुम्हाला दिसणार आहेत आणि आमच्याबरोबर तुम्हाला गप्पा मारता येणार आहेत. आम्ही काय स्वयंपाकघरामध्ये करू शकतो आणि काय करू शकत नाही हेही तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे आणि संघर्षण अत्यंत उत्तमरित्या ते होस्ट करतो. त्यामुळे हा कार्यक्रम बघा, आमचा एपिसोड बघा आणि कसं वाटलं आहे आमच्या सोशल मीडियावर कळवा. आणि तुम्ही आमचा इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल मराठी बॉक्स ऑफिसचे खूप खूप आभार आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच.